लातूर जिल्हा परिषदच्या 59 गटाची व जिल्ह्यातील सर्व 10 पंचायत समितीच्या गणांची अंतिम रचना प्रसिद्ध। जिल्हा अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या आदेशाने देवणी पंचायत समिती गणाची पुनर्रचना करून दिल्याने देवणी पंचायत समितीमधील एकूण 45 गावातील ग्रामपंचायतीची संख्या दिली आहे। त्या निमित्ताने जवळ जिल्हा परिषदच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने प्रशासनाने प्रभाग रचना व भाग पुनर्रचना शासन अधिसूचना क्रमांक जिल्हा परिषद 20-25-36 दिनांक 12 जून 2025 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नावे जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाच्या अधिसूचीमध्ये दर्शवल्याप्रमाणे देवणीला दिलेल्या निर्णय गणामध्ये आलेल्या गणांची संख्या व व्याप्ती निश्चित केली आहे। त्यात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची ग्रामपंचायत गावांची नावे असे आहेत। बोरोळ गटाच्या पंचायत समिती गणासाठी तळेगाव, पंचायत समितीच्या गणासाठी खालील ग्रामपंचायत नावे समाविष्ट करण्यात आली आहेत। त्यात तळेगाव, गुरदाळ, ग्रुप ग्रामपंचायत खराबवाडी, पेठेवाडी, कमरुद्दीनपूर, नागराळ, कमालवाडी, कोनाळी, डोंगरेवाडी, होनाळी, तर बोरोळ पंचायत समिती गणाच्या ग्रामपंचायतीच्या गावांची नावे बोरोळ, माकणी, भोपणी, सावरगाव, हंसनाळ, संगम, अंजनी, वाघदरी, सिंधी कामट इत्यादी असून वलांडी जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती गणाच्या ग्रामपंचायतीची नावे असे आहेत। वलांडी, अचवला, दरेवाडी, नागतीर्थवाडी, चव्हाण हिप्परगा, सय्यदपूर, ग्रुप ग्रामपंचायत ममदापूर, धर्मापुरी, कवठाळा इत्यादी। वलांडी गटातीलच वेळेगाव पंचायत समिती गणाची ग्रामपंचायतीचे नावे वेळेगाव, रामतांडा, लमानतांडा, गुरदाळ, आंबेगाव, देवणी, देवणी खुर्द, ग्रुप ग्रामपंचायत एनगेवाडी, गौंडगाव, बटनपूर, लासोना इत्यादी गावे असून जवळगाव पंचायत समिती गटातील देवणी पंचायत समितीच्या गणाच्या ग्रामपंचायतीच्या गावांची नावे असे आहेत। जवळगा पंचायत समिती गणातील जवळगा ग्रुप ग्रामपंचायत धनगरवाडी, वाघनारवाडी, हिसामनगर, हेळंब, धनेगाव, ग्रुप ग्रामपंचायत अनंतवाडी, इस्मालवाडी, तर दवाण हिप्परगा पंचायत समितीच्या गणाच्या ग्रामपंचायत गावांची नावे दवण हिप्परगा ग्रुप ग्रामपंचायत महादेववाडी, टाकळी व बोंबडी खुर्द, बोंबडी बुद्रुक, बोडेगाव, आनंदवाडी, अंबानगर, वटमुरंबी, इंद्राळ इत्यादी गावांची पंचायत समिती गणाच्या विभाग पुनर्रचना करण्यात आली असून जिल्हा परिषद गटाच्या व गणाच्या निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।